श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मंडळी, ज्योती व्लॉग्समध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पिठापूरला जात आहोत. माझ्यासोबत माझी आई आणि मुलगा आहे. पुण्याहून पिठापूरला जाण्यासाठी LTT विशाखापट्टणम एक्सप्रेस, कोणार्क एक्सप्रेस, काकीनाडा एक्सप्रेस आहे. आम्ही LTT विशाखापट्टणम एक्सप्रेसने जात आहोत. या ट्रेनची टाईम सकाळी 10:20ला होती. साधारणतः पिठापूर पोहोचण्यासाठी 22 ते 24 तास लागतात. आमचा पिठापूरचा प्रवास सुरू झाला निसर्गाचा आनंद घेत. मानवास या जीवनात अनेक प्रकारचे दुःख, शोक, मोहाची आसक्ती होऊन त्याद्वारे अनेक कष्ट, नुकसान सहन करावे लागतात. त्यातून सोडविण्यासाठी केवळ परमात्मा समर्थ आहे. परमात्म्याच्या कृपेने भक्तांची सर्व संकटे, दुःख यांचा नाश होऊन सुख शांती लाभते. ती कृपा प्राप्त होण्यासाठी मानवांचे भगवंताची आराधना, उपासना, स्तोत्रपठण, जप, ध्यानादी केले पाहिजे. भगवान दत्तात्रय हे सृष्टीचे सृजन, पालक तथा संहार करतात. हेच भगवान दत्तात्रय अत्री अनुसयाच्या भक्तीवर प्रसन्न होऊन त्रिगुणात्मक त्रैमूर्ती या रूपात अवतरले. ते सर्वांचे परम गुरु आहेत. जन्ममरणास कारण असलेले अज्ञान त्याचा नाश करून भक्तास मोक्ष केवळ देण्यासाठी हा अवतार झाला. भगवान दत्तात्रय हे स्मृतिगामी आहेत. त्यांचे अनन्य भक्तीने स्मरण केल्यास सर्व संकटातून मुक्त करून शाश्वत सुख प्रदान करतात. भगवान दत्तात्रय जगोदरासाठी इसवी सन 1320 मध्ये आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यातील पिठापूर क्षेत्री अप्पलराजू आणि माता सुमती या पुण्य दाम्पत्याच्या पोटी श्रीपाद वल्लभ नावाने प्रकट झाले. दत्तात्रयाचा हा आद्य अवतार हो. त्यानंतर कारंज क्षेत्रात श्री नरसिंह सरस्वती या नावाने दुसरा अवतार घेऊन अद्भुत असे चरित्र दाखवले. गुरुचरित्र या मराठी ग्रंथात अति अल्प असे श्रीपादांचे चरित्र वाचायला मिळते. पण या दिव्य चरित्रामृतात 53 अध्यायांचे त्यांचे चरित्र वर्णन केले आहे. वाचकांना हे चरित्र वाचत असताना श्रीपादांच्या सान्निध्याची अनुभूती येते. श्रीपादांच्या लीला बालकृष्णाच्या लीलासारख्या आहेत. या चरित्राची रचना श्रीपादांनी त्यांच्या काळात त्यांचे समकालीन परमभक्त शंकर भट यांच्याकडून करून घेतली. सर्व भाविकांना याचा लाभ व्हावा म्हणून श्रीपाद वल्लभ यांच्या आज्ञेने श्री हरिभाऊ निटूरकर यांना मराठी अनुवाद करण्याची विनंती केली आणि श्रीपाद वल्लभ यांच्या कृपेने हा ग्रंथ पूर्ण झाला. या चरित्राचे पारायण केल्यास मानवास संसाररूपी भवसागरातून मुक्ती मिळते. त्यांची कृपा प्राप्त होऊन शाश्वत सुखाची प्राप्ती होते. हे चरित्र आपण स्वतःहून वाचून आपल्या बांधवांना पण वाचण्यास प्रोत्साहित करून श्रीपाद वल्लभांच्या कृपेस पात्र व्हावे. पिठापूर स्टेशनमध्ये ट्रेन सकाळी 9:30 वाजेपर्यंत पोहोचली. तिथून आम्ही मंदिरात जाण्यासाठी ऑटोची सोय केली. आपण पायी पण जाऊ शकतो. साधारण 10 मिनिटे लागतात. यात्री निवासमध्ये आपली राहण्याची सोय होऊ शकते. पिठापूर मंदिरमध्ये आलं श्रीपादांचे मनोहर रूप पाहून मन अगदी प्रसन्न होते. पिठापूरमध्ये अनेक धार्मिक स्थळे आहेत. ते आपण भेट देणारच आहोत. तो पार्ट 2 होईल आणि डिस्क्रिप्शनमध्ये जादाची माहिती दिली आहे. ते आपण वाचावी ही विनंती. श्रीपादांचे दर्शन झाल्यानंतर आम्ही प्रसाद भोजन घेण्यासाठी अन्नछत्रामध्ये गेलो. भोजनाचा स्वाद घेत मन अगदी प्रसन्न झाले. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये, श्रीपादराजं शरणं प्रपद्ये, श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा
पिठापूरमध्ये कमीत कमी आपण 2-3 दिवस राहायला हवे. आपल्याकडे पुरेसे वेळ असेल तर खूप छान, कारण आपल्याला विविध प्रकारच्या पूजा अर्चा अटेंड करता येतात आणि त्याचा आनंद घेता येतो. संध्याकाळी 6 वाजता परत मंदिर ओपन होते. त्यावेळी आरती, पूजा, भजन आणि पालखी सोहळा पाहण्यास खूप आनंद प्राप्ती होते. सर्वांनी मोबाईल बंद करना